चला, आपण आता मंत्र सिद्ध करून घ्यायचा आहे. तुम्हाला एक मंत्र काढायला सांगितलं होतं मी. जपमाळ आसन घ्या. तुम्ही जो मंत्र घेतलाय सिद्धीसाठी तो घ्यायचा आहे. एक माळ करायची आहे. तुमचा जो काही मंत्र आहे तो चला. मी तुम्हाला ओम नमः शिवाय सांगितलं आहे. तुमच्या जवळ नसेल तर तो म्हणा. जो ब्रह्मांडाचा सर्वात पॉवरफुल मंत्र आहे. तुमचा असेल तर तुमचा म्हणा. तुम्हाला जो आवडतो तो म्हणा. तुमची जी इष्ट देवता आहे त्याचा मंत्र म्हणा. ओम नमः शिवाय. जपमाळ सिद्ध करत आहोत आपण आसन सिद्ध करत आहोत. चंद्रग्रहणामध्ये आपण हे जपमाळ सिद्धी, मंत्र सिद्धी, आपला आसन सिद्ध करत आहोत. म्हणजे सर्व ऊर्जा प्रस्थापित करत आहोत. ग्रहणामध्ये हे सामर्थ्य असतं. ब्रह्मांडीय ऊर्जा पाठीशी असते. त्यामुळं हे सर्व घडू शकतं. एक माळ जप करून झाल्यावर असा संकल्प करायचा आहे की हा मंत्र आणि ही माळ आणि हे आसन आज जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ मी करेल. त्यावेळेला ग्रहण काळाचाच मला फायदा होऊन हे सर्व तीन सिद्ध होईल. ज्या वेळेला महापुण्य काळ येईल, कोणाकडे 1 मिनिट, कोणाकडे 2 मिनिट, कोणाकडे 4, आपल्याकडे 5 आहे. आपल्याकडे म्हणजे माझ्या कॅलेंडर प्रमाणे त्या शेवटच्या मिनिटांमध्ये जप, आसन, मंत्र यांना परत एकदा सिद्ध करायचं आहे. केवळ स्पर्श जरी आपण केला त्या महापुण्य काळामध्ये आणि संकल्प जरी म्हटला तरी तेवढ्या सामर्थ्याने ते होणार आहे. नेहमी आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र वापरायचं विसरायचं नाहीये. प्रत्येक क्षणाला ते शास्त्र उपयोगात आणायचंय.
इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. मी आत्ता आहे मॉरिशसमध्ये. तुम्ही जे जे मॉरिशसमध्ये इमॅजिन एक करता, तुम्ही जे जे इमॅजिन करता ते ते सगळं होऊ शकतं, जर तेवढी पॉवर आपण काही तंत्र वापरून केली तर. जपमाळ करताना डाव्या हाताची कुबेर मुद्रा राहू द्यात. आपल्या सर्व पितरांसाठी आपण प्रार्थना करूयात. त्यांची पुढील उन्नती झपाट्याने होत आहे. आपल्या हातून खूप कर्म घडत आहे चांगलं. त्यांच्यासाठी आपण जे आज तर्पण करणार आहोत तो संकल्प आत्ता सोडूयात. त्या तर्पणामुळे त्यांचा प्रवास सुखकर सुरू झाला आहे, नेहमी सुखकर राहणार आहे. दानाचाही संकल्प आपण 5 मिनिटात शेवटच्या करणार आहोत, 2-3 मिनिटात. तो दानाचा संकल्प सुद्धा आता पेरून ठेवा. जे काही मनात आलंय ते आता पेरून ठेवा. त्यावेळेला हात लावून बाजूला काढून ठेवा. दानामध्ये ज्ञानदान हे सर्वात महत्वाचं आहे. ज्ञानदानाचा संकल्प करा. ज्ञान स्वतःला देता आलं तर उत्तम, नाही तर जिथे ज्ञान मिळतं तिथे जोडायचं आहे. आपल्याकडून सर्वांना माहिती पाठवायची, जोडायचं काम आपलं. त्यांनी घेणं न घेणं हे त्यांचं कर्म. ज्ञानदान सर्वात उत्तम आहे. तुम्ही जे शिकला आहात त्यामुळे तुमच्यामध्ये जे बदल झालेत ते इतरांमध्ये घडू देत. नावं आठवा तुम्ही कोणाकोणाला या ज्ञानदानाला जोडणार आहात. भले विहंगमला नको जोडू देत, भले ध्यानधारणा नको आवडू देत, पण पृथ्वीवर जे काही चालू आहे आत्ता, ध्यानाचं महत्व, आध्यात्मिक उन्नतीचं महत्व, आत्मज्ञान घेण्याचं महत्व आपलं जे ज्ञानबोध कार्यक्रमातून सुरू आहे, भले आपल्याकडं नको जोडू देत, पण त्यांना हे सगळं महत्व सांगायचं आहे. या ऊर्जेचा फायदा घेण्याचा अखेरचा काळ सुरू झाला आहे. ही माहिती त्यांना द्यायची आहे. संसाराच्या गाड्यातून बाहेर पडायला सांगायचे. यासाठी आपण जे टेक्निक करणार आहोत 5 ड्रायफ्रुट्सचं, त्याचा संकल्प पेरून घ्या. आपण आपल्या जीवनामध्ये ही जी ऊर्जा मोहात अडकवणार आहे, प्रपंचात अडकवणार आहे, आपल्याला भोगामध्ये अडकवणार आहे, त्यातून मुक्तीसाठी आज शेवटचं जे टेक्निक आपण करणार आहोत, 5 ड्रायफ्रुट्सला हात लावणे महत्वाचं आहे. नंतर काय करायचं ते मी सांगेन. 5 ड्रायफ्रूट जमवून ठेवायचेत, नसतील ठेवले तर. तर्पणासाठी काळे तेल, पाणी जमवून ठेवा. बेल, तुळस घेतलेली असेल, आता तोडायचं नाहीये, घेतलेलं असेल काल तरच ठेवा. हे सर्व संकल्प आता आपण सोडत आहोत प्रमाणात, की मी जो हा विधी करत आहे माझ्या मोक्षासाठी, मला मायाजाळात न अडकण्यासाठी, मी जे हे 5 ड्रायफ्रुट्स तंत्र करणार आहे, त्यामुळं माझा मोक्ष मी ब्रह्मांडात पेरत आहे. त्याचं फळ मला या शरीरातच मिळणार आहे.
राहू केतूच्या बुलबुलैयात बाहेर पडण्याचं सामर्थ्य या तंत्रात आहे. त्यामुळे राहू केतू मध्ये मी मुक्त राहणार आहे. त्याचे जे काही वाईट इफेक्ट असतात, मायाजाळाचे इफेक्ट असतात, चुकीने ज्या काही प्रोसेस आपल्याकडनं होतात, त्यातून पूर्ण मोक्ष मी आजच्या तंत्राने मिळवत आहे. मी आजच्या महापुण्य काळामध्ये ते तंत्र करत आहे. म्हणून राहू केतू माझ्यासाठी सदैव चांगला राहणार आहे. ब्रह्मांडातील जी विघातक ऊर्जा येत आहे, मायाजाळात ट्रॅप करणारी ऊर्जा येत आहे, त्यातून मी सही सलामत बाहेर पडले आहे. आजच्या या सर्व संकल्पामुळे महापुण्य काळात माझ्याकडून जे जे घडत आहे त्याचं फळ मला आज परिपूर्ण मिळत आहे. माझ्या या फळावर शिक्कामोर्तबाज हे चंद्रा तू घडवत आहेस, म्हणून मी तुला नमन करत आहे. हे चंद्रा, मी तुझा मंत्र त्यासाठी म्हणत आहे. ओम सोम सोमाय नमः. ओम सोम सोमाय नमः. ओम सोम सोमाय नमः. आज जो माझ्या दानाचा संकल्प आहे, ज्ञानदान, ऊर्जादान, वेळेचं दान, मी जो वेळ काढत आहे दुसऱ्यांसाठी काढणार आहे, जो संकल्प आहे वेळेचा पण करा, श्रमाचं सुद्धा करा. हे दान सर्वात महत्वाचं आहे. पैशाचं दान तर तुम्ही करतच आहात सगळेजण, पण श्रमदान, वेळेचं दान, ज्ञानाचं दान, याचा संकल्प आज फलित होत आहे. ज्ञान ग्रहणाचा संकल्प करूयात. पूर्णपणे आपल्याला आत्म्याचं ज्ञान या शरीरात मिळालं आहे. पूर्ण मनाचं ज्ञान मिळालं आहे. मनशुद्धी झाली आहे, आत्मशुद्धी झाली आहे. आपण आपल्या आत्म्याचा विकास केला आहे. आपल्याला जे ज्ञान महत्वाचं आहे ते ज्ञानाला हे चंद्र जोडून देत आहे. ही ऊर्जा जोडून देत आहे आपल्या आत्मज्ञानाला, मनाच्या ज्ञानाला, आपल्या उद्धाराच्या ज्ञानाला, आपल्या मोक्षाच्या ज्ञानाला, आपल्या सोल लर्निंगच्या ज्ञानाला. सोल लर्निंग आपलं फटाफट होत आहे, विनासायास होत आहे. जे काही आपल्याला हादस्यामधून, इन्सिडेंट्स मधून, घटनांमधून जे काही लर्निंग करायचे ते पटापट क्या होत आप आहे. एक सिटिंग जॉब में हैं और हाई कोलेस्ट्रॉल, विनासायास घडत आहे. डायबिटीज और कॉन्स्टिपेशन जैसी बीमारियों से जूझ रहे हैं और जब सर्व आपला संकल्प फलित होत आहे. ज्ञान ग्रहणाचा आणि ज्ञानार्जनाचा संकल्प आपला सिद्ध होत आहे. सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी सोल लर्निंग आपलं भराभर घडत आहे. जे काही सोल लर्निंग या जीवनात करायचं होतं, या शरीरात करायचं होतं, ते सगळं घडत आहे. आपला सोल रिप्रोग्राम सुद्धा घडत आहे. एवढं सोल लर्निंग आपल्याला मिळत आहे, एवढं ज्ञान आपल्याला मिळत आहे की आपला आत्म्याचा रिप्रोग्राम घडत आहे. आपल्याला तो कसा करायचा ते कळलं आहे. कुठे रिप्रोग्राम आपल्या आत्म्याचा करायचा आहे ते आपल्याला कळत आहे. त्याप्रमाणे आपण संकल्प केलेला आहे, तो फलित होत आहे. ज्या आयामात जाण्याचा आपण निश्चय केला आहे, फ्री विल सोडलेली आहे, ती पुन्हा एकदा आठवा. या आयामात मी जातच आहे, या जीवनातच जात आहे. त्याच्यावर आज या ग्रहणाच्या माझ्या सर्व ध्यानाने शिक्कामोर्तब झालेले आहे. माझा आयाम मला प्राप्त झाला आहे. माझी फ्री विल मला साकार झाली आहे. मला या देहातच ही क्षमता प्राप्त झाली. हे चंद्रा, हे सूर्या, हे ब्रह्मांडा, तुझे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
माझ्या पितरांचे सर्व संकल्प साकार झालेत. माझ्या दानाचे सर्व संकल्प साकार झालेत. माझ्या ज्ञानाचे सर्व संकल्प साकार झालेत. माझे वैयक्तिक सर्व संकल्प साकार झालेत. हे माझ्यासाठी फक्त नव्हे तर हे सर्वांसाठी मी करत आहे. पृथ्वीसाठी करत आहे. सगळ्यांसाठी हे साकार होत आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सुलक्षणा मॅडम, तुम्ही सुरू करू शकता आता. हो मॅडम, 1-2 मिनिटात करते सर. रेकॉर्डिंग बंद करते मी.